चल लिहिलं का? प्रगती देश लेट एक्स बी द, माझ्यासोबत लिहिलं तरी चालेल, काय एवढं अवघड नाही आहे गणित. लेट एक्स बी द एज ऑफ, किंवा प्रेझेंट एज म्हणून, चला प्रेझेंट एज ऑफ प्रगती. एक्स बी द प्रेझेंट एज ऑफ प्रगती. त्याच्यानंतर काय लिहिणार? 2 years ago, किंवा प्रगतीज एज 2 years ago इज इक्वल टू, आज एक्स येतं 2 वर्षापूर्वी, एक्स मायनस 2. प्रगतीज एज 3 years hence, 3 years hence इज इक्वल टू, ती हेन्स म्हणजे काय? पुढं है ना, इक्वल टू एक्स प्लस 3. आणि मग त्यांनी काय विचारले? फाइंड हर प्रेझेंट एज. पण त्याच्या आधी कंडिशन दिली आहे ना, तर इथे लिहायचं फ्रॉम गिवन कंडिशन. चला, फ्रॉम गिवन कंडिशन काय दिलं मग? पटपट, प्रॉडक्ट आहे ना, काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. कोणाकोणाचं? एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 3 यांचं किती यायला पाहिजे? ते 84 यायला पाहिजे. लक्षात घ्या, आता इथं ना ज्यांना हे वर्ड प्रॉब्लेम अवघड जातात ना, तर मी ज्यांना प्रश्न विचारतोय, तुला विचारला, तुला येईल, तुम्ही नवीन आहेत ना, आता हे जर थोडे जुने झाले. महत्वाचं काय की तुमचं वर्ड प्रॉब्लेमला फक्त एकच स्किल पाहिजे, वर्ड प्रॉब्लेमला आपल्याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, बस एवढंच आहे, ह्याच्यापेक्षा काही नाही. आपल्या डोक्यात असं वर्ड प्रॉब्लेम म्हटलं की आपण डायरेक्ट सोडूनच देतो ना, सोडून द्यायचं नाही. आपल्याला काय करायचं? फक्त एक स्किल पाहिजे. काय स्किल पाहिजे आपल्याला? जे वर्ड मध्ये लिहिलंय ते फक्त इक्वेशन मध्ये आण. आता हेच जर मी हे गणित सोडवलं नाही का तुम्ही कधी? माहिती आहे तुम्हाला काय करायचं? ब्रॅकेट, ते पुढचं माहिती आहे तुम्हाला, फक्त एवढंच नवीन शिकताय, ह्याच्यापेक्षा काही वेगळं नाहीये. चला पटपट सांगायचं. काय होणार? एक्स इकडे गेला तर काय होणार? एक्स स्क्वेअर. त्यानंतर परत एक्स ने यायला गेलं तर काय? प्लस 3x झालं. आता -2 ने यायला गेलं -2x, मायनस प्लस मायनस 2 3 जा 6 इज इक्वल टू 84. मग काय करणार? 3x मायनस 2x किती होतो? हा जो आहे तो काय होणार? एक्स होणार आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स, पुढं काय दिसतंय? -6. -84 ला पण इकडे घे ना, आपल्याला इक्वल टू 0 पाहिजे ना इकडं. चला मग काय होणार? एक्स स्क्वेअर प्लस एक्स, -6 -84 किती झाले? -90 इक्वल टू 0. गडबड करायची ना, साइन सेम आहे, ऍडिशन करणार. मग इथून पुढे माहिती आहे फॅक्टर पाडायचे, माहिती आहे कसे पाडायचे. काय येणार फॅक्टर? मल्टिप्लिकेशन पाहिजे -90 आणि ऍडिशन पाहिजे 1. असे कुठले नंबर आहेत? 10 9 जा. चला, वरची साइन मायनस असेल तर खालची साइन मोठा कोण आहे? आणि मग ही जी आहे ती. आता पुढचं माहिती आहे तुम्हाला कसं करायचं, हे मी काय सांगणार नाही, तुमचं तुम्ही करायचं. एक्सच्या किती व्हॅल्यू येतील? कुठल्या एक्सची व्हॅल्यू काय येईल पहिली? 10x कशी व्हॅल्यू येईल? एक्स इज इक्वल टू काय येईल? -10. ह्याची साइन चेंज होते ना, एवढं तर कळालं ना आपल्याला. आता एवढं तर कळालंय, जे फॅक्टर असतात त्याच्याबरोबर साइन चेंज केले की आपली एक्सची व्हॅल्यू येते. इथं जर फॅक्टर +10 आणि -9 आहे, तर एक्सची व्हॅल्यू काय येणार? -10 आणि +9. मग ह्याच्यातली कुठली घ्यायची? दोन्ही घ्यायच्या का? प्रगतीचा वेळ दोन्ही आहे, कुठली व्हॅल्यू घ्यायची? -10 घ्यायची का +9 घ्यायची? पॉझिटिव्ह घ्यायची. निगेटिव्ह एज कसं असेल? एज तर कसं असणार? मग खाली लिहायचं, एज कॅन नॉट बी निगेटिव्ह, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 9. कळालं का नाही कळालं? काय कळालं? एक्सच्या दोन व्हॅल्यू येणार. एक्स इज इक्वल टू -10, एक्स इज इक्वल टू 9. खाली काय लिहायचं मग?
त्यातली x इक्वल टू 9 लिहायची, पण त्याचं रिझन लिहायचं. काय लिहायचं रिझन? एक्स काय एज आहे की नाही, काय लिहिणार? एज कॅन नॉट बी निगेटिव्ह. मग खाली लिहायचं देअर फोर एक्स इज इक्वल टू 9, एक्स इक्वल टू -10 घेऊ शकत. आणि मग फायनली काय लिहिणार तुम्ही? प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 इयर्स. मग आता हे आपलं बरोबर आहे की नाही कसं कळणार? चेक करून घ्या एकदा. 2 वर्षापूर्वी तिचं किती होतं? 7 ना, आता 9 आहे. 2 वर्षापूर्वी 7 आहे आणि 3 वर्षानंतर म्हणजे आता 9 आहे. त्याच्या पुढे 3 वर्षानंतर काय आलं? 12. 12 7 किती होतं? म्हणजे आपलं बरोबर आहे का? म्हणजे आपलं काय करतोय ते बरोबर आहे. कळतंय काय चाललंय? चला काय दिलंय? सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स इज 244. फाइंड द नंबर. आता इथं बरंच काय काय आहे, पूर्ण लक्ष इकडे पाहिजे. बरंच काय काय म्हणजे काय बघा. सम ऑफ म्हणजे काय? ऍडिशन आहे. कोणाची ऍडिशन आहे? स्क्वेअर्स ऑफ म्हणजे ज्यांची सम करायची त्यांचे पहिले काय करायचे? स्क्वेअर घ्यायचे. बरं, आता स्क्वेअर कोणाचे घ्यायचे त्यांनी सांगितलंय? कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर. 3 गोष्टी आहेत. कॉन्झिक्युटिव्हचा अर्थ काय होतो? असं लिहूयात, लेट 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर किंवा इव्हन नॅचरल कसं लिहिलं तरी चालेल. इव्हन नॅचरल नंबर्स आर एक्स अँड एक्स प्लस 2. ठीक आहे. जे तुमचं वरती जे पाठपेट करून जायचं नाही, मुलं पाठ करून जायचं. हे मी इथंच बघून लिहिले. लेट 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आर एक्स अँड एक्स प्लस 2. मग आता पुढे काय सांगितलं त्याने? आता डायरेक्ट लिहत फ्रॉम गिव्हन कंडिशन. फ्रॉम गिव्हन कंडिशन पटपट सांगा. चला मी काय लिहिणार पुढं? काय कंडिशन आहे? हे जे 2 नंबर आहेत एक्स आणि एक्स प्लस 2 या दोघांचं काय करायचं आधी? मग काय करायची? किती आली पाहिजे? व्हेरी गुड. बघा आता ह्याच्यात काय अवघड आहे? पाठ कर, पण मुलं काय करतात? पाठ करून जातात. पाठ चुकूनही करायचं नाही. चला मग आता काय करायचं? एक्स स्क्वेअरला तर काय करायची गरज नाही. एक्स स्क्वेअर तर ऍज इट इज तसंच आहे. प्लस आता हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ना. काय फॉर्म्युला? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर 2ab प्लस, बरोबर. चला मग ए स्क्वेअर म्हणजे काय लिहिणार इथं? एक्स स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे काय? प्रत्येकाचं मल्टिप्लाय करायचं आणि इंटू 2 करायचं. म्हणजे मग काय होणार? एक्स इंटू 2 2x, त्याचा डबल 4x. पुढे काय दिसतंय? प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय? 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 244. बरं, मग आता काय कोणाकोणाची ऍडिशन होणार? एक्स स्क्वेअरची ऍडिशन काय होईल? 2x स्क्वेअर. बरं, 4x ला कोण आहे का विचार? कोण नाही, एकटा आहे विचार. आता 4 जो आहे त्याच्यासोबत आहे ना कोणतरी, तर इथं काय होणार? मायनस, म्हणजे इथं काय होणार? 2x स्क्वेअर प्लस 4x. हे किती होणार? 4 मायनस 244 काय होणार? मायनस इक्वल टू. ते सॉल्व्ह करायला पहिले बघायचं की बाबा इथं 2x स्क्वेअर 4x सगळ्याला 2 ने डिवाइड होतं की नाही. डायरेक्ट 2 ने डिवाइड केलं तर काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस, इथे काय लिहिणार? डिवायडिंग. आणि मग आता ह्याचे फॅक्टर्स. मग ह्याचे फॅक्टर काय होतील बघा. असे कुठले 2 नंबर आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 120 पाहिजे आणि ज्यांची सबट्रॅक्शन 2 आली पाहिजे. त्यांचं मल्टिप्लिकेशन 120 आलं पाहिजे आणि सबट्रॅक्शन 2 आलं पाहिजे. कुठले कुठले नंबर आहेत? 12 10 जा. बरं, वरची साईन मायनस असेल तर खालची साईन मोठ्याला. पुढचं माहिती आहे. मग आता सांगा एक्सच्या व्हॅल्यू काय काय येतील? -12 प्लस 10. त्यातली कुठली घ्यायची? का घ्यायची? लिहायचं काय? नॅचरल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह. मग लिहायचं देअर फोर एक्स इज इक्वल टू 10. आता इथं एक्स ची व्हॅल्यू झाली. त्याचा पुढचा नंबर कुठला आहे? एक्स प्लस 2 म्हणजे काय? 10 प्लस 2 म्हणजे काय?
12 म्हणजे मग दोन नंबर काय झाले तुमचे 10 अँड 12 खाली लिहायचं देअर फॉर द टू इवन कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर 10 अँड 12. मग आपल्याला जे आपण केले ते बरोबर आहे का चुकीचं आपल्याला कसं कळणार? कंडिशन मध्ये टाकायचं. काय दिलं त्यांनी? दोघांचं स्क्वेअर करायचं. 10चा स्क्वेअर 100, 12चा स्क्वेअर 144. दोघांची ऍडिशन केली किती आली? 244. म्हणजे बरोबर आहे का आपल्याला? फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग. बरं आता चार्ट दिलं. काय दिलं? लेट द नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज एक्स. एक्स कॉलम मध्ये किती झाड आहेत? एक्स. त्यांनी आपलं काम केलं. आपल्याला एक्स पिक्स काय मानायचं होतं त्यांनी देऊन टाकलं. पुढे काय दिलंय? नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. मग आता रो मध्ये किती झाडं असतील? तुम्हाला माहिती आहे आता काय किती झाडं असतील? बरोबर एक्स प्लस 5. मग इथं मी खाली लिहितो जरा एक्स प्लस 5. आता टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत? टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत? 150 आहेत. नाही नाही अजून इक्वेशन बनवायचं आपल्याला ना. टोटल नंबर ऑफ ट्रीज 150. आता पुढे काय दिलं त्यांनी? फ्रेम क्वाड्रेटिक इक्वेशन. काय होणार क्वाड्रेटिक इक्वेशन? काय करायचं दोघांचं? आता काय केलं होतं? मल्टिप्लिकेशन केलं होतं की नाही? म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन काय होणार इथं? एक्स त्यानंतर काय एक्स प्लस 5 इज इक्वल टू, बरोबर. आणि मग काय करणार तुम्ही? ब्रॅकेट ओपन करायचं. काय होणार? एक्स स्क्वेअर. आता ह्याला इकडे घ्यायचं ना. झालं क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म. पुढे येतं आपल्याला करायचं. काय येणार याचं सांगा बघा. फॅक्टर पाडायचे ना. काय येणार फॅक्टर? हा किती आहे? -150 ना. वरती किती? -150. खाली काय पाहिजे तुमचं? 5. असे कुठले दोन नंबर आहेत की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 150 आहे? 15 10 जा 150. म्हणजे इथं काय लिहिलं तुम्ही? 15 10 जा लिहिलं. तर वरती साईन मायनस असेल तर खालती साईन मोठा कोण आहे? ह्याला काय लिहायचं? इकडं क्लिअर आहे का? झालं. मग आता पुढं काय? नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. एक्स ची व्हॅल्यू काय येणार सांगा? -15 प्लस 10. त्यातली तुम्ही कुठली घेणार? का घेणार? लिहायचं काय? एक्स काय? नंबर ऑफ ट्रीज. मग काय लिहायचं? नंबर ऑफ ट्रीज कॅन नॉट बी निगेटिव्ह. कळतंय आता ते एक्स ची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह येतं तेव्हा का लिहितं? पहिल्यांदा काय लिहिलं? एज कॅनॉट बी निगेटिव्ह. नंतर काय लिहिलं? नॅचरल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह. आता काय लिहित आहे? नंबर ऑफ ट्रीज कॅनॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10. एक्स इज इक्वल टू 10 हे कशातले? कॉलम मधले, बरोबर ना. म्हणजे इथं कॉलम मध्ये किती येणार? एक्स इज इक्वल टू 10 येणार. आणि मग रो मध्ये किती येणार? एक्स प्लस 5 म्हणजे किती आले? 15. हा काय दिलंय? विवेक इज ओल्डर दॅन किशोर. बर आता लक्षात घ्या हे जे एज जे वगैरे गणित असतात ना त्यावेळी नेहमी काय करायचं? रफ वर्क करायचं. रफ वर्क म्हणजे काय? इथे एक छोटासा टेबल करा. कोण कोण आहे आपले पिक्चर मधले हिरो कोण आहेत? विवेक, किशोर. ते व्ही के लिहून ठेवा. काय दिलंय त्यांनी? विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर. म्हणजे छोटा कोण आहे? हा हे पहिले हे जे मी प्रश्न तुम्हाला विचारतोय ते तुम्ही स्वतःला विचारायचे. शेजारच्याला नाही विचारायचे कोण आहे मोठा सांग. छोटा कोण आहे? किशोर. त्याला काय म्हणायचं? एक्स म्हणायचं. मोठा कोण आहे? किती वर्षांनी मोठा आहे? मग काय होणार ते? थांबा थांबा जरा. हा काय? एक्स प्लस 5. व्हेरी गुड. कळतंय आता काय ते? की मोठा वगैरे म्हणले की प्लस करायचं. जर डबल वगैरे शब्द आले तरच इंटू 2 करायचं, अदरवाइज करायचं नाही. चला पुढं एक्स प्लस 5 आलं. पुढं पुढं काय दिलंय? सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स. रेसिप्रोकल्स म्हणजे 1 अपॉन. ह्याचं रेसिप्रोकल काय होणार? 1 अपॉन एक्स. याचं रेसिप्रोकल काय होणार? 1 अपॉन एक्स प्लस 5. रेसिप्रोकल म्हणजे उलट करायचं. हा तर त्यांनी काय दिलं? त्यांचं सम जे आहे ते किती असतं? 1/6. फाइंड देअर प्रेझेंटेज. आता इथं इक्वेशन बनवताना थोडं वेगळं आहे. पहिलं तर बेसिक तर सगळं सेमच राहणार. काय? लेट काय म्हणूयात? एक्स बी द एज ऑफ, किंवा प्रेझेंट एज शब्द आहे ना. लेट एक्स बी द प्रेझेंट एज ऑफ किशोर.
ठीक आहे. पुढं मग आता काय, विवेकचं वय किती होणार, x+5 ना, x+5 बी द प्रेझेंट एज ऑफ विवेक. ठीक आहे. पुढं त्याच्यानंतर काय सांगितलं की फ्रॉम गिवन कंडिशन असेल, फ्रॉम गिवन कंडिशन काय दिलं त्यांनी, सम ऑफ रेसिप्रो, सम ऑफ म्हणजे काय, बरं जसं जसं दिसतं तसं तसं लिहायचं. सम म्हणलं की काय लिहायचं, ऍडिशन. रेसिप्रोकल म्हणजे काय, 1/, कोणाकोणाचं 1/x आणि 1/, किती दिलं त्यांनी, 1/. बरं आता ह्याचं काय करायचं, आलं परत एक तर फ्रॅक्शनची बोंब त्यात एक्स, काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय. फ्रॅक्शन काय जरी असलं आपल्याला काय घेणं देणं नाही, आपल्याला काय करायचं, हे दोन जर सेम नसतील तर सरळ सरळ आपलं क्रॉस मल्टिप्लाय तर करायचंच आहे. चला हा इकडे आला, हा इकडे गेला, बरोबर, खाली कोण आहे, दोघांचे काय करायचं, मल्टिप्लिकेशन झालं. हे मराठी 4 लक्षात ठेवायचं, ठीक आहे ना, यांचे मल्टिप्लिकेशन, यांचं मल्टिप्लिकेशन, यांचं मल्टिप्लिकेशन झालं. पुढं इक्वल टू 1/6 ह्याच्यात तर काय, बरं इथं काय होतं बघा, चला x+x 2x + 5 अपॉन x, बरं ठीक आहे चला करू, x² इथं करून टाकू, x² प्लस इज इक्वल टू, बरं आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय. ह्याला इकडे, मला हे नकोच आहे, फ्रॅक्शन नकोच आहे, आवडतच नाही. काय करायचं मग त्याला, इकडे इकडे, हा इकडे आला तर, हा इकडे आला तर येऊ शकतो. चला मग 6 इथं काय, 2x + 5 इज इक्वल टू, हा इकडे गेलं तर काय होणार, x². व्हेरी गुड. चला मग इथं काय होणार, 6 × 2 = 12x इज इक्वल टू x² + 5x. गुड. मग आता काय करायचं, सगळे एका जागी घेऊन या. मग काय होणार, इकडं हे इकडे लिहितो मी, x² + 5x ला लेफ्ट हँड साईडला लिहितो आणि ह्याला राईट हँड साईडला लिहितो. 12x + 30 ला राईट हँड साईड, 12x + 30 ला इथे लिहितो. बरं मग आता काय होणार, x² तर कोण नाहीये, मायबाप कोण नाहीये, प्लस 5x ला आहे कोणतरी, कोण नाही, आणि हा इकडे आला तर हा प्लस मध्ये, प्लस मायनस मध्ये घोळ घालू नका बरं का, नाही तर फॅक्टर सगळे चुकतील. स्क्वेअर -7x - 30 = 0. चला फॅक्टर सांगा, -30 - 7, 6 5 केलं, एकदा चेक करू ना, ठीक. आता बघा इथं काय, हे मायनस आहे म्हणजे काय, की त्यांचं सबट्रॅक्शन 7 आलं पाहिजे, सबट्रॅक्शन. मग समजा तुम्ही काय म्हणत होता तुम्ही आता, 3 10 जा, मग 3 10 मध्ये 10 - 3 येतं ना 7, म्हणजे इथं काय होणार, 10 3, वरची साईन मायनस असेल तर खालची साईन मोठ्याला देतो, -10 + 3, म्हणजे पण एक्स ची व्हॅल्यू काय येतील, +10 - 3 का, ते ठीक आहे, एज, पण एज एक्स ची कुठली व्हॅल्यू घ्यायची आपल्याला, का घ्यायची, एज. हा आता काय, एज कॅन नॉट बी नेगेटिव्ह, आणि मग तुमची एक्स ची व्हॅल्यू आली, मग खाली काय येणार, प्रेझेंट एजेस. पहिला कोण आहे तुमचा, किशोर, मग काय येणार, देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ किशोर इज 10 years and present age of विवेक इज 10 + 5 15 years. मग आता आपल्याला बरोबर आहे का, कसं कळणार, 10 आणि 15 बरोबर आहे का, चेक करू इथं, 1/10 + 1/15 किती येतं बघूयात. पहिले या दोघांचं काय करा, सेम कसं करायचा, दोघांच्या टेबलमध्ये कुठला नंबर आहे बघायचा, मग काय 45 आहे ना, अरे 45 कसं आहे, 60 दोघांच्या याच्यात कुठला येईल, 60 येईल. तो इथं कितीने मल्टिप्लाय केलं, 6 ने, इथं कितीने केलं, 4 ने, म्हणजे किती आलं, 10/60, 0 0 कट झालं, किती आलं, 1/, जे आपलं बरोबर आहे का, 1/6. म्हणजे आपण जे काय करतोय ते सगळं एकदम व्यवस्थित आहे, ठीक आहे. काय दिलं बघा, सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे 2 टेस्ट दिले त्यांनी, बरोबर, एवढं तर कळालं की 2 टेस्ट दिले, त्याच्यामध्ये
बर पुढे 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट इज द सेम एज द स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. फाइंड द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. डोक्यावरनं गेलं. चला आता काय करायचं, पहिलं काय करायचं, आपापला टेबल बनवायचं आधी व्यवस्थित. टेबल काय सांगतो की त्याने किती टेस्ट दिल्या, 2 टेस्ट दिल्या. चला 2 टेस्ट दिल्या म्हणजे समजा इमॅजिन करा की टेस्ट 1 टेस्ट 2. हा आता व्यवस्थित, आता एवढं बघा, पहिल्यांदा जेव्हा वाचतो ना तेव्हा एवढं तर कळलं पाहिजे की बाबा रफ वर्क मध्ये काय टेबल करायचं आहे किंवा काय, तेवढं तर कळलं पाहिजे. 2 टेस्ट दिल्या. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन इन द फर्स्ट टेस्ट. याच्यावरनं काय कळालं, पहिला प्रश्न काय विचारला पाहिजे, कमी कशात पडले. हा दिसतंय, सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन द फर्स्ट टेस्ट, म्हणजे पहिल्या ह्याच्यात कमी पडले, ज्याला कमी पडले त्याला काय म्हणायचं. आणि आता दुसऱ्यामध्ये किती किती जास्त पडले, हा तर काय जण नुसतं 10 लिहितात, 10 मार्क पडलेत का त्याला, काय दिलंय 10 मार्क्स मोर. आता इथं मुलं 10 मार्क्स एवढंच बघतात, तसं नाही येते, पूर्ण वाक्य वाचायचं तर त्याचा अर्थ कळेल. इथं जर एक्स पडले तर इथं एक्स प्लस, समजा इथं 10 पडले असतील तर इथं 20, इथं 20 पडले असतील तर 30, असा स्कोर आहे. एवढं क्लिअर आहे. बरं पुढे, म्हणजे आता आपल्याला एक तर गोष्ट क्लिअर झाली की 2 टेस्ट आहेत. मग आता पहिले काय येणार, लेट. काय येणार, लेट एक्स आहेत ना, एक्स कुठला स्कोर आहे, फर्स्ट आहे. मग काय येणार, लेट एक्स बी द मार्क्स, काय म्हणूया, मार्क्स म्हणूयात स्कोर म्हणूयात, नाही ठीक आहे मार्क्स. चला लेट एक्स बी द मार्क्स स्कोर्ड इन फर्स्ट टेस्ट बाय, कोण आहे हा, सुयश, बाय सुयश. तर काही जणांना काय होतं की हे लिहितानाच जरा गडबड होती. अगदी आता ह्याच्यामुळे मार्क तर काय कळतो, अगदी ज्याला इंग्लिशचं म्हणजे धचा मार्क कळत नाही ते कमीत कमी एवढं दिले, लेट एक्स बी द मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट, एवढं जर लिहिलं तरी ठीक आहे. स्कोर्ड बेड समजा नाही कळलं ठीक आहे, एवढं काही विशेष फरक. महत्वाचं काय आपल्याला, कमीत कमी मला कळलं पाहिजे फर्स्ट टेस्ट हा शब्द आला पाहिजे, एक्स हा शब्द आला पाहिजे, एवढं तरी कळलं, मार्क्स हे 3 शब्द आले बस झालं. चला पुढं, मग आता काय करणार मग ते दुसऱ्या टेस्ट मध्ये, मग काय येणार, देअर फॉर द काय म्हणतात मार्क्स scored in second test is equal to किती असणार मग एक्स प्लस, हे तर त्यांनी दिलेले. चला आता फ्रॉम गिवन कंडिशन, आता आपल्याला काय एकच इक्वेशन पाहिजे ना आपल्याला, फ्रॉम गिवन कंडिशन काय दिले, पहिली कंडिशन काय दिली त्यांनी, म्हणजे एकच आहे कंडिशन आपली, काय दिली, 5 टाइम्स द स्कोर इन द सेकंड टेस्ट. थांबायचं इथं जरा, काय दिलंय 5 टाइम्स द स्कोर इन द सेकंड टेस्ट मध्ये किती आहेत, काय लिहायचं 5 टाइम्स म्हणजे 5 इंटू ना, 5 इंटू इथं काय एक्स प्लस, गुड. पुढे काय दिलं, इज, इज म्हणजे काय, इज म्हणजे इज इक्वल टू, लक्षात घ्या जसं एक पूर्ण वाक्य वाचून डायरेक्ट इक्वेशन लिहायला घ्यायचं, तुकड्या तुकड्यात घ्यायचं, पहिलं जेवढं मला कळलं तेवढंच लिहून घ्या, नंतर पुढचा तुकडा, असं करत करत एक इक्वेशन व्यवस्थित तयार होईल. हा काय झालं 5 टाइम्स द स्कोर इन द सेकंड टेस्ट, म्हणजे हे झालं इज म्हणलं की इज इक्वल टू सेम ऍज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे काय, हा जेवढा आहे तेवढाच काय स्क्वेअर आहे, स्क्वेअर कोणाचा, फर्स्ट टेस्ट मध्ये जेवढा स्कोर केला त्याचा स्क्वेअर, म्हणजे काय होणार इथं एक्स स्क्वेअर. अजून पुढे काय दिलंय, तर आता मग काय करायचं, ब्रॅकेट ओपन, मग इथं काय होणार 5x प्लस 10 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग काय करता आता, सॉरी 5x प्लस 15 आहे बघा बोलण्याच्या नादात, 5x प्लस 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. बरं आता काय करायचं, मग हे सगळं एका साईडला घ्यायचं ना, मग ह्या सगळ्याला तिकडे जर टाकलं तर काय होईल, एक्स स्क्वेअर हा तिकडे गेला तर काय होईल -5x मायनस 50 इक्वल टू, आता हे जे फॅक्टर पडता येईल का सांगा बरं, काय होईल फॅक्टर, इथं -50 आणि इकडे काय -5 आहे. हा असे नंबर की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 50 आहे आणि ज्यांचं सबट्रॅक्शन, इथं मायनस आहे ना, ज्यांचं सबट्रॅक्शन किती आहे 5, असे कुठले 10 आणि 5, 10 आणि 5 लिहिले इथं, वरची साईन मायनस असेल तर खालची साईन मोठ्याला द्यायची.
x इज इक्वल टू 10 अँड -5. त्यातली कुठली घेणार? x इक्वल टू +10. का घेणार? हा, मार्क्स कॅनॉट बी निगेटिव्ह. आता इथं ठीक आहे, आता निगेटिव्ह मार्किंग पण असतं, असं नाही असं नाही, पण इथं तसं काही सीन नाहीये. तर काय येणार? मार्क्स कोड कॅनॉट बी निगेटिव्ह, देअर फोर एक्स इज इक्वल टू 10. मग आता एक्स काय आहे? फर्स्ट टेस्ट तेच विचारलंय ना, फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट, एवढंच विचारलं आपण. मग काय लिहिणार? देअर फोर काय सुयश स्कोर्ड 10 marks in the first test. मिस्टर कसाम रन्स स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्दन पॉट्स. म्हणजे काय? तुमचं भांडी बनवतात ते, है ना, मातीची भांडी. पुढे ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot is 40 rupees more than 10 times the total number of pots. X be the number of pots. Mr. Kasam makes पर डे. एका दिवसात मिस्टर कसाम एक्स पॉट बनवतो. पुढं मग आता त्याने काय मग खायला? देअर फॉर द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 pot इज इक्वल टू, कुठे दिलं याचं इक्वेशन? इथे दिले. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज 40 मोर दॅन. 40 मोर दॅन म्हणले काय लिहायचं? +40 लिहायचं. 40 मोर दॅन म्हणले की काय? पण कोणामध्ये ऍड करायचे? 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स वन डे. म्हणजे काय? 10x. हे काय झालं? एका पॉटला बनवण्यासाठी एवढा खर्च आला, आणि किती पॉट बनवलेत? x. आता मला सांगा, दिवसभरात त्यांनी पैसे किती किंवा किती खर्च आला दिवसभरात? मग मला सांगा इक्वेशन कसं होईल आता? फ्रॉम गिवन कंडिशन. बघा, एकाला बनवायला एवढा खर्च आला, आणि किती बनवले? 10. किती बनवले? x. आणि हे काय? एक्स बी द नंबर ऑफ पॉट्स कसा मेक्स पर डे. एकाला बनवण्याचा खर्च एवढा आला, बनवले किती? एक्स. मग त्याचा टोटल खर्च किती आला? 600 रुपये. मग आता मला सांगा इक्वेशन काय होईल? एक्स इंटू 10x + 40 इज इक्वल टू. कळतंय की नाही कळत? अवघड आहे का सोपं आहे? सोपं नाही आहे, थोडं आहे, मिडियम रेंजचं आहे, पण कधी कॉमन सेन्स कळतो का? मला ते मडकं बनवणे, त्याचं प्रोडक्शन कॉस्ट, दिवसभरात किती बनवतो, मल्टिप्लाय करतो, हे बेसिक आहे ना, ह्याच्यात काय नवीन आहे का काही? हे तर आपल्याला कळलं पाहिजे. चला मग आता काय पुढे माहिती आपल्याला काय करायचं? ब्रॅकेट ओपन, 10x² मायनस घेतलंय. आता काय करू? सगळीकडनं 10 10 एक 0 0 कट केलं तर काय होईल? इथं x² + 4x मायनस इथे काय ना, डिवायडिंग बाय 10. चला सांगा बरं ह्याचे फॅक्टर्स. -60 आणि काय येतं? +4 आहे ना. हा, काय होईल मग? 10 6 जा 6 10 जे काय, समजा मी काय लिहिलं 10 6 जा लिहिलं. चला मग काय, असे दोन नंबर की ज्यांचं सबट्रॅक्शन 4 यायला पाहिजे. सबट्रॅक्शन मग 10 आणि 6 लिहिलं. बरं, वरची साईन मायनस असेल, खालची साईन मोठ्याला. चला मग आता हे जमेल. एक्स ची व्हॅल्यू किती येईल? -10 6. मग तुम्ही कुठले घेणार? x इक्वल टू 6. का घेणार? नंबर ऑफ पॉट्स कॅनॉट बी निगेटिव्ह, देअरफॉर x इज इक्वल टू 6. आणि काय विचारले त्यांनी? फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. आता नंबर ऑफ पॉट्स तर आले, मग काय देणार? नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे इज इक्वल टू 6 झालं. पण प्रोडक्शन कॉस्ट किती आली? मग एक्स जागी काय टाकायचं? मग किती आलं बघा? 100 आलं का? है ना. 10 6 जा 60, 60 + 40 100. मग आता बरोबर आहे का बघा? आपला 100 × 6 600. 6 मडके बनवतो, एकाला 100 रुपये खर्च येतो, 600 रुपये झाले. क्लिअर आहे का? म्हणजे आपलं बरोबर चाललंय का? कळतंय? असं बसू नका, नाही तर ते झोपाल तसंच. व्यवस्थित बसा, ताट बसा जरा. चला पुढं घरी करायचं बरं का. आज आपल्याला वेळ जरा कमी आहे, त्यामुळे जरा थोडं पटपट घेतोय आपण.
हे सगळे स्टारवालेच आहेत ना. काय नाही, सोपे प्रॅक्टिस केल्याशिवाय कसं होईल. चला पुढं काय दिलं बघा. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर. आता हे डाऊनवर्ड अपवर्डचे जे गणित आहेत किंवा डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम, तर व्यवस्थित बघून घ्या काय दिलं बघा. हे ऍक्च्युअली गणित तुम्ही फर्स्ट लेसन मध्ये पण केलेत, आठवत आहे. डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम, समजा हे पाणी असं समजा खाली चाललं, ठीक आहे ना, बोटचं. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, म्हणजे खाली जायला किती किती खाली जायचे, 36 किलोमीटर खाली जायचं, ठीक आहे. अँड रिटर्न टू द सेम स्पॉट, म्हणजे जर खाली चाललाय तर 36 किलोमीटर जाणार, वर येताना किती किलोमीटर येणार, तेवढंच येणार ना. सो खाली जाताना आणि वर येताना 36 टोटल मिळून किती वेळ लागतो त्याला, 8 hours. अरे टोटल सांगितलं ना. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. मग खाली जायला किती वेळ लागेल, खाली जायला 4 तास, वर यायला 4 तास. मिळून 8 तास लागणार आहे, एवढं तर ठीक आहे. तुमचं म्हणणं आहे की जायला 4 तास, यायला 4 तास, बरोबर ना. का बरं नाही, अरे खाली जातोय ना, मग तर काय लवकर जाईल ना तो. येताना त्याला वेळ लागेल की नाही. हे कॉमन सेन्स वापरा जरा थोडासा. हे काय आपल्याला जायला पळून जायचं असं नाहीये, खाली वर असो. चला माझं पुढे काय दिलंय. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. म्हणजे काय की ही बोट आहे ना, आणि हा प्रतीक आहे, आणि हा चाललाय असं इकडं, तर हा खाली चाललाय आणि परत वर यायचं त्याला. तर त्यांनी काय सांगितलंय की स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर, म्हणजे या बोटचा स्पीड किती आहे, 12 किलोमीटर पर आवर. पण कुठल्या शांत पाण्यात. पण आता ऑब्व्हियसली हा खाली चाललाय म्हणल्यावर पाणी थोडी शांत राहणार. वर येतोय म्हणल्यावर पाणी खाली चाललंय, ह्याला वर यायचंय है ना, तर स्पीड डिफरन्स असणार आहे. तर त्याने काय फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. मग आता ऑब्व्हियसली एक्स कोणाला म्हणणार आहे, जे काढायचं त्याला एक्स म्हणणार आहे. आता काय लिहायचं मग, लेट एक्स बी द स्पीड ऑफ वॉटर करंट. वॉटर करंट म्हणजे पाण्याचा प्रवाह ना. चला पुढं. मग आता काय अजून दिलंय काय ते पण लिहूयात. दिलंय काय त्यांनी, स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज इक्वल टू 12 किलोमीटर पर आवर. तर 12 किलोमीटर पर आवर काय खाली जाण्याचं स्पीड आहे. मग आता मला सांगा खाली जाताना ह्याचं स्पीड काय असेल. आता समजा हा एक्स जो आहे तो पाण्याचा स्पीड आहे आणि 12 किलोमीटर द बोटचा स्पीड आहे. 12 मायनस एक्स. व्हेरी गुड. 12 मायनस, कळतंय की नाही कळतंय. हे सगळं कळणं एवढंच आहे कन्सेप्ट, बाकी इथं काय गणित सोपं आहे. कळालं का. खाली जाताना स्पीड आहे एक्स प्लस 12 म्हणा किंवा 12 प्लस एक्स म्हणा. वर येताना 12 मायनस एक्स, कारण की 12 जो आहे तो कशाचा आहे, कशाचा आहे तुमचा, हा बोटचा स्पीड. चला बोट. चला मग आता पुढे काय सांगितलं त्यांनी की त्याला 8 तास लागतात. कोणाला, खालून वर यायला. मग आता मला सांगा, आता आपल्याला टाइम मध्ये कन्वर्ट करायचं ना, तर मला इथून खाली जाताना आणि इथून वर येताना, ते इथं मी काय लिहूयात, वाटलेच लिहूयात. काय लिहिणार, स्पीड ऑफ प्रतीक किंवा बोट while going downstream. बरं, ज्यांना जायचं असेल त्यांनी जा, वाटलंच वेळ लागत असेल. 9:20 झालेत, पप्पा आलेत तुमचे. स्पीड ऑफ द बोट while going downstream is x plus 12 आणि स्पीड ऑफ द बोट while going upstream इज इक्वल टू 12 मायनस एक्स. किलोमीटर पर आवर तेवढं लिहा. बरं पुढं. मग आता काय करणार, याचं काय करायचं आपल्याला, इक्वेशन बनवायचंय.
मला हे कशात कन्वर्ट करायचंय, टाइम मध्ये कन्वर्ट करायचंय. कशात कन्वर्ट करायचं, टाइम मध्ये. किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर. टाइम मध्ये कसं कन्वर्ट करणार मी बघा. टाइमचा फॉर्म्युला आपला आहे, स्पीडचा फॉर्म्युला आपल्याकडं काय फॉर्म्युला आहे, डिस्टन्स ऑन टाइम. पण मला ते टाइम इज इक्वल टू असं पाहिजे, तर मी टाइमला इकडे घेणार, स्पीडला. मग इथे काय होणार, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर. म्हणजे माझा खाली जाताना डिस्टन्स किती आहे, फ्रॉम गिवन कंडिशन. हा काय सांगितलं, खाली जाताना 36 किलोमीटर आहे, अपॉन स्पीड किती आहे, स्पीड खाली जाताना स्पीड किती आहे, दिलंय की रे लिहून, असं काय करतो, एक्स प्लस प्लस खाली जातानाचा टाइम, आता वर येतानाचा टाइम. डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स किती आहे, हा स्पीड किती आहे, व्हेरी गुड, इज इक्वल टू किती वेळ लागला टोटल. कळालं का नाही कळालं, परत एकदा बघा. काय तुमचं डिस्टन्स अपॉन स्पीड, हा पण टाइम आहे, हा पण टाइम आहे, हा पण टाइम आहे, तिन्ही जे आहे ते टाइमच आहेत. हा 8 आवर्स जो आहे टाइम आहे, तर मग आपल्याला काय केलं, स्पीडच्या फॉर्म्युल्याने आपण टाइम इज इक्वल टू मध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता काय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय, दुसऱ्याचं काय काम होतं. इकडे घ्यायचं, इकडे घ्यायचं, हा इकडे आला तर काय 36 ब्रॅकेट 12 मायनस एक्स प्लस हा इकडे गेला तर काय होणार 36 एक्स प्लस 12 अपॉन. पण आता काय होईल, आता एक्स प्लस 12 म्हणजे 12 प्लस एक्स ना रे, तर 12 प्लस एक्स 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. पण आता इथं जर 36 ने मल्टिप्लाय केलं तरी ठीक आहे, पण 36 कॉमन काढून तिकडे टाकलं तरी चालतं. 36 जर कॉमन काढलं, कॉमन म्हणजे कळतं ना, या दोघांना कॉमन निघून पलीकडे जाईल का, म्हणजे इथं राहणार काय फक्त 12 मायनस एक्स प्लस आणि खाली काय होईल ए प्लस बी, ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस आणि इक्वल टू काय येणार, इथं 8 तर आहे, 36 इकडे आला ना, 8 अपॉन 36. कॅल्क्युलेशन थोडस बर पुढे. आता काय होईल इथं बघा, प्लस एक्स मायनस एक्स तर गेला, राहिलं काय बघा आता इथं 12 प्लस 12 किती आले, 12 प्लस 12 24 अपॉन खाली काय राहिला 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8 अपॉन 36 ला 2 ने 4 ने डिवाइड होतं का, 4 2 जा 2 अपॉन 9 2 अपॉन. आता काय करा, ह्याला इकडे टाका, ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करूया, सो 9 24 इंटू 9 इज इक्वल टू 2 इंटू 144 मायनस एक्स स्क्वेअर. या 2 ला पण इकडे घेऊ शकता, 24 इंटू 9 अपॉन 2 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. मग आता इथं बघा किती होते, 2 1 जा 12 9 जा ना, 12 9 जा किती होतात बघा 108. पर एक्स एक्स स्क्वेअरला इकडे घ्या आणि 144 मायनस कारण 108. चला मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं हे 36 आलं का, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36. मग एक्स इज इक्वल टू, आता इथं प्लस मायनस दोन्ही येऊ शकतात ना, पण आता इथं प्लस मायनस दोन्ही येऊ शकतात, पण आपण कुठला घेणार प्लस का घेणार प्लस, कारण की काय स्पीड, स्पीड कॅन नॉट बी नेगेटिव्ह. एक्स इज इक्वल टू काय ना 6 किलोमीटर पर आवर. हा कशाचा स्पीड आहे, वॉटर करंट म्हणजे पाण्याचा स्पीड आहे तो. मग आता आपण जे हे करतोय हे बरोबर आहे का चुकी आपल्याला कसं कळणार, याच्यात व्हॅल्यू टाकून बघू. आता हे 36 आहे ना, 36 अपॉन इथं समजा मी 6 आहे ना, 6 प्लस 12 किती आलं 18 प्लस इथं 36, इथं काय 12 मायनस 6 किती आलं 6. आता बघा हे किती झालं 18 1 जा 18 2 जा 6 1 जा 6 6 जा 6 प्लस 2 8. म्हणजे बरोबर आहे का, खाली जाताना किती तास लागले 2 तास, वर येताना 6 तास, टोटल किती झाले 8 तास. कळतंय का काय चाललंय.
म्हणजे आपलं गणित जे आहे ते बरोबर आहे का चूक आहे ते इथं क्लिअर करूनच जायचं. चला गणित वाचा, काय लिहिलं बघा. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. म्हणजे एक काम करायला कोणाला जास्त वेळ लागतो? एक काम करायला पिंटू टेक्स 6 days मोर, म्हणजे कमी वेळ कोणाला लागतो? निशूला. मग आता आपण काय करूया, इथं टेबल तर बनवूयात. कोण कोण आहे पिक्चर मध्ये? समजा हा पहिला कोण आहे, समजा पिंटू आहे आणि हा समजा निशू. कोणाला कमी वेळ लागतो? ज्याला कमी वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? एक्स. पण ह्याला किती जास्त वेळ लागतो? काय 6 लिहायचं का? हे कळलं पाहिजे. 6 तोंडात ना आलंच नाही पाहिजे, कारण 6 मोर आहे. 6 मोर आहे म्हणल्यावर कोणापेक्षा मोर येते ते? ठीक आहे. तर ह्याच्यावरनं काय कळाल? निशू टेक्स एक्स डेज, पिंटू टेक्स एक्स प्लस 6. म्हणजे आळशी कोण आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? चला पुढं. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इन 4 days. जर एकत्र आले तर 4 दिवसात संपवतात. आता मला सांगा, जर याला निशूला एक काम करायला एक्स दिवस लागतात, एका दिवसात किती काम करतो? आता बघा, मला समजा हे नाही कळलं, प्रश्न नाही कळला, तर मी इमॅजिन करायचं नंबर घेतला काय, की पिंटूला निशूला समजा 2 दिवस लागतात एक काम करायला, की मला ह्या पेन बनवायचंय, हे पेन बनवायला मला दोन दिवस लागतात. ठीक आहे. तर मला सांगा, हे जर करायला 2 दिवस लागतात, तर मग एका दिवसात किती काम कंप्लीट होतं? अर्ध. ऑब्विसली पहिल्या दिवशी अर्ध काम, दुसऱ्या दिवशी अर्ध काम, 2 दिवसात पूर्ण काम झालं. कळालं की नाही कळालं? परत एकदा, एक काम करायला निशूला 2 दिवस लागतात, 2 दिवस. तर पहिल्या दिवशी किती काम झालं? दुसऱ्या दिवशी समजा याला बनवायला 3 दिवस लागतात, 3 दिवस लागतात. तर पहिल्या दिवशी किती काम झालं? 1/3, 1/3. दुसऱ्या दिवशी 1/3, तिसऱ्या दिवशी 1/3, असं मिळून एक काम कंप्लीट झालं. इमॅजिन करा, याला एक्स दिवस लागतात, हे बनवायला एक्स दिवस लागतात. तर पहिल्या दिवशी किती काम झालं? दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. कळालं? मग आता मला सांगा, निशू ने एका दिवसात किती काम कंप्लीट केलं? 1/x. पिंटूने एका दिवसात किती काम कंप्लीट केलं? 1/x + 6. 1/x + 6. कळालं की नाही कळालं? की निशूने एका दिवसात काम किती कंप्लीट केलं? 1/x. पिंटूने एका दिवसात काम किती कंप्लीट केलं? 1/x + 6. x + 6. दोघं जर एकत्र आले, तर एका दिवसात किती काम करणार? 1/4. कळते की नाही कळते बघा. निशू टेक्स x days टू कंप्लीट सर्टन वर्क. म्हणजे एक काम करायला निशू x दिवस घेतो, मग तेच पिंटू किती घेतो? मग पिंटू टेक्स काय x + 6 days टू कंप्लीट सर्टन वर्क. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट? चला त्याच्यानंतर पुढं, फ्रॉम गिव्हन कंडिशन. हा, काय कंडिशन आहे की त्यांनी एकत्र जर आले, म्हणजे काय, 1/x + 1/, एका दिवसातलं काम, हे पण एकत्र आले तर एका दिवसात एवढं काम करतो. झालं. मग आता त्याने काय विचारले, हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. म्हणजे एकत्र काम करतात तर असे वेगवेगळं काम, म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू काढायची थोडक्यात. चला मग आता काय, हा इकडे आला तर काय, x + 6 प्लस हा इकडे गेला तर काय, /x = बरं ह्याचं किती होतंय? x कट होईल ना, ओके ना. हा, x + x 2x + 6/x. बरं ठीक आहे, चल x² वाला करू. x² + = 1/. बरं मग पुढे काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 4 इकडे आलं तर काय होणार? 8x
डायरेक्ट लिहूयात का 8x प्लस 24 अपॉन बरं सॉरी कोण नको इकडेच घ्यायचं ना इक्वल टू हा इकडे उचलला तर एक्स स्क्वेअर प्लस 6x इकडे गेलं तर एक्स स्क्वेअर प्लस ठीक आहे. मग आता काय करायचं ह्याला इकडे लिहूयात एक्स स्क्वेअर प्लस 6x याला इकडे लिहूयात इज इक्वल टू 8x बरं. मग आता काय करायचं सगळे इकडे घ्या काय होणार एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x मायनस 24 इक्वल टू है ना सगळ्यांचं साईन चेंज झालं. मग आता काय यांचं होईल ना काहीतरी काय होईल यांचं एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इक्वल टू चला फॅक्टर पाडायचे परत आता बरं का प्रथम फॅक्टर पाडायचे आता हा काय फॅक्टर मायनस 24 आणि इकडं काय मायनस 2 आहे 6 4 जा 24 आणि डिफरन्स पण किती आहे 2 आहे. वरची साईन मायनस असेल तर खालची साईन मोठा कोण आहे. मग आता इथे एक्सच्या व्हॅल्यू किती येतील दोन व्हॅल्यू होतील कुठल्या कुठल्या येतील एक्स इज इक्वल टू 6 आणि एक्स इक्वल टू मायनस 4. आता एक्स इज इक्वल टू 6 आहे म्हणजे कोणाची व्हॅल्यू आली आपली की त्यांनी विचारले की जर वेगवेगळं काम केलं तर निशू टेक्स 6 days टू कम्प्लीट द वर्क. म्हणजे निशू जर एकटा काम करायला बसला तर तो 6 दिवस लावतो निशू. पिंटू किती दिवस लावणार एकटा बसला तर 12 दिवस लावणार आणि दोघं एकत्र आले तर 4 दिवसात काम कम्प्लीट करतो. कळतंय का नाही कळत खाली काय लिहायचं कळालं एक्स इज इक्वल टू प्लस 6 मायनस 4 मग काय येणार नंबर ऑफ डेज कॅनॉट बी निगेटिव्ह देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6 मग खाली येणार निशू टेक्स 6 days टू कम्प्लीट सर्टन वर्क. त्यानंतर पिंटू टेक्स 6 plus 6 is equal to 12 days to complete certain. If 460 is divided by a natural number म्हणजे काय केलं 460 ला एक नंबरने डिवाइड केलं तो नंबर कसा आहे नॅचरल नंबर. पुढे काय दिलंय कोशंट इज 6 more than 5 times the divisor the remainder is 1. आता हे मला ते रिमाइंडर काय आता सध्या कळत नाही. मग आपण काय करूया कमीत कमी एक समजा मी नंबर घेतला काय घेतला समजा घेतला 15 ला समजा मी काय केलं 2 ने डिवाइड केलं काय केलं आता इथे किती होणार 2 7 जा रिमाइंडर. आता मला सांगायचं डिवायझर कुठले डिवायझर हा डिवायझर आहे बरोबर ना डिवायझर हा काय 7 क्वोशंट हा काय रिमाइंडर म्हणे रिमाइंडर तो आपण तो रिमाइंडर लावतो ना मोबाईल मध्ये तो रिमाइंडर आहे आणि हा काय ह्याला काय म्हणतात डिव्हिडंड. मग आता जर मला 15 इज इक्वल टू जर असं लिहायचं असेल 15 इज इक्वल टू असं जर लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार 2 into 7 प्लस 1 असं लिहिणार ना 15 म्हणजे कसं आलं 2 into 7 प्लस म्हणजे काय झालं इथं लक्ष द्या इथं फॉर्म्युला जर बनवायचं झालं तर 15 म्हणजे काय 15 म्हणजे काय डिव्हिडंड आहे ना 2 म्हणजे काय डिवायझर आहे ना इंटू 7 म्हणजे काय प्लस 1 म्हणजे काय चला फॉर्म्युला तयार. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी 8 म्हणजे जेव्हापासून डिव्हिजन शिकलाय तुम्ही तेव्हापासून हा फॉर्म्युला फक्त हे तुम्ही हे करत होता हा फॉर्म्युला तुम्ही ह्याच्यावर लिहू शकता का लिहू शकतो आपण. म्हणजे आता काय करायचंय हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचंय इक्वेशन बनवायचं. आता पहिल्यांदा काय करूयात एक्स कोणाला म्हणणार कुठला नॅचरल नंबर पण काय त्याने काय विचारलंय फाइंड कोशंट अँड डिवायझर कोशंट पण विचारलं डिवायझर पण विचारलंय एक्स कोणाला म्हणणार एक्स कोणाला म्हणणार हा समजा तुम्ही आता बघा क्वेश्चन जर वाचला तुम्हाला लक्षात येईल की कोशंट इज 6 more than 5 times द डिवायझर. म्हणजे कोशंट जर लिहायचं असेल तर तो डिवायझर जर माहिती असेल तर कोशंट मी बनवू शकतो. म्हणजे मला एक्स कोणाला पुट करावं लागेल डिवायझरला एक्सपोर्ट केलं त्याच्यावर मी कोशंटचं इक्वेशन बनवू शकतो. म्हणजे एक्स कोणाला म्हणणार आहे मी इथे लिहिताना काय लिहिणार लेट एक्स बी द
डिवायझर. मग आता कोशंट काय होणार? कोशंट इज इक्वल टू, कोशंट काय होईल बघा, काय दिलं बघा, 6 मोर दॅन. 6 मोर दॅन म्हणल्यावर काय लिहायचं? 6 मोर दॅन म्हणजे काय? +6. कशापेक्षा त्यांनी दिलंय? 5 टाइम्सचं डिवायझर. 5 टाइम्सचं डिवायझर म्हणजे काय? बरोबर आहे काय? 5 टाइम्सचं डिवायझर 5x. म्हणजे कोशंट काय झाला तुमचा? 5x + 6. चला त्याच्यानंतर डिव्हिडंड तुमचा 460 आहे ना. डिव्हिडंड जो आहे म्हणजे ज्याला डिवाइड करायचंय तो काय आहे? 460. बरं काय राहतं मग आपलं हे डिवाइड करून? राहतं काय डिवाइड करून? अरे रिमाइंडर राहतो ना. रिमाइंडर किती आहे? कळलं का नाही कळलं? ते जे दिले ते सगळं लिहून घेतलं. डिवायझर तुमचा x आहे. म्हणजे थोडक्यात जर मला हेच जर परत लिहायचं असेल तुम्ही कसं लिहिणार? तर इथं मी लिहिताना काय 460 कशाने डिवाइड केलं? x ने डिवाइड केलं. मग इथं काय आलं तुमचा कोशंट काय आला? 5x प्लस आणि खाली काय राहिलं? म्हणजे आता जर मला इक्वेशन बनवायचं झालं तर मी इथं काय लिहिणार? फ्रॉम गिवन कंडिशन. फ्रॉम गिवन कंडिशन किंवा फ्रॉम फॉर्म्युला म्हणले तरी चालेल. हा काय दिलंय? डिव्हिडंड. फॉर्म्युला काय तुमचा? डिव्हिडंड. डिव्हिडंड इज इक्वल टू, है ना, डिव्हिडंड म्हणजे हा ना डिव्हिडंड. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू डिवायझर इंटू कोशंट प्लस हा जो आहे तो रिमाइंडर. सो इथं रिमाइंडर. क्लिअर? काय डाऊट आहे इथपर्यंत? का व्हॅल्यू होतं? डिव्हिडंड काय? डिव्हिडंड काय ते सगळं दिलंय 460 इज इक्वल टू डिवायझर काय? डिवायझर काय तिथे दिले ना? डिवायझर काय? x ब्रॅकेट कोशंट काय? व्हेरी गुड 5x प्लस रिमाइंडर काय? इक्वेशन रेडी आहे का? आता काय करायचं फक्त ब्रॅकेट ओपन करायचे. चला मग काय 460 दिलंय इज इक्वल टू x इंटू 5x प्लस 6 इंटू प्लस, कळतंय काय चाललंय? आणि मग आता काय करायचं? एक्स स्क्वेअर वाली जी टर्म येते एका साईडला, एक्स एका साईडला, सगळे नंबर एका साईडला. म्हणजे मग आता काय होणार बघा इथं 5x स्क्वेअर प्लस 6x. हा तिकडे गेला तर काय? बरं +1 तर ॲज इट इज आहे आणि तो तिकडे गेला तर काय होणार? सॉरी इज इक्वल टू 0 इज इक्वल टू, हा म्हणजे आता काय करतोय बघा आपण, इक्वेशन बनवायचं आपल्याला 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस, आता 1 मायनस 460 किती झाले? 459 इक्वल टू 0. 2295 किती येतं? 2295. लक्षात घ्या आता मल्टिप्लिकेशन तरी यायला पाहिजे. मल्टिप्लिकेशन पण जर चुकलं तर मग राम भरोसेच आहे मग पेपर. आणि मग हे काय करून उपयोगच नाही हे सगळं. मग मल्टिप्लिकेशन तर यायला पाहिजे. काय केलं नक्की? पुढं खाली काय दिसतंय? 6. साइन कुठली आहे? मायनस. याची कुठली आहे? प्लस. म्हणजे काय करायचंय? वी हॅव टू फाइंड 2 नंबर्स whose multiplication is 2295 and whose subtraction or whose difference is 6. आता एवढे दोन नंबर मोठे, मल्टिप्लिकेशन मोठे, शोधायचे कसे? कसे करणार तुम्ही? कुठून सुरुवात करणार? 1 2 3 असं खूप वेळ जाईल. एवढा वेळ नाही. मग तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. शॉर्ट ट्रिक. मॅथ्स कसं आहे, जादू आहे जरा. थोडे ट्रिक वापरले तर जिथे 10 मिनिटं लागतात तिथे 2 मिनिटात तुमचा आन्सर येऊन जाईल. सांगू काय करायचं? मोठा नंबर असेल तेव्हाची ट्रिक आहे बरं काही. आता हा मोठा नंबर आहे की नाही, तर काय करायचं? हा छोटा आहे ना, तर काय करायचं? हा ह्या नंबरच्या जवळपास कुठल्या नंबरचा स्क्वेअर आहे का ते बघायचं. 2295 च्या जवळपास. नाही जवळपास बघा ना, 30 40 50 60 कोणाचा स्क्वेअर आहे का? 2050 चा स्क्वेअर किती येतो?
2500. 50 स्क्वेअर किती येतो? हा जवळ आहे ना, याच्या कुठेतरी जवळ आहे. इमॅजिन करा मी 50 नंबर लिहिला, काय लिहिला, आणि डिफरन्स किती आहे? 6 आहे ना. आता 50च्या जर पुढे गेलो म्हणजे 56 गेलं तर ऑब्व्हियसली जर 50 इंटू 50 केलं तर ह्याच्या पुढे जात आहे. 50 इंटू 56 केलं तर ऑब्व्हियसली पुढे जाणार, त्यामुळे इकडे जाऊन उपयोग नाही. डिफरन्स म्हटल्यावर थोडं मागे येऊ, म्हणजे काय 44 ला येऊ. मग आता काय करायचं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे आहे का हे चेक करायचं. आता मल्टिप्लाय करत बसायचं. काय करायचं सांगतो, फक्त फक्त डिजिट प्लेस बघायचे. युनिट प्लेस म्हणता ना तुम्ही, युनिट प्लेस. 40 4 इंटू 0 5 होतं का, त्यामुळे ह्याचा विषय. मग काय करायचं, इथं एक वाढवायचं. मग इथं काय होणार 51, इकडे काय होणार 40, परत काय 5 1 जा साईराज काय होतंय, 5 1 जा 5. मग शेवटी काय, आता चान्सेस आहेत की या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे येऊ शकतं का, चेक करू. करा बरं, 45 इंटू 51 करा. तेच आहे का, 2295 आलं का. चला पुढे जाऊया आता. मग आता आपल्याकडे फॅक्टर कुठले आले, 45 आणि 51. इथं 45 लिहितो, इथं 51. वरची साईन मायनस असेल तर खालची साईन मोठ्याला देतो आपण. व्हेरी गुड. चला मग आता आपल्याला फॅक्टर पाडायचे. मग आता ह्याच्यात काय लिहिणार, फॅक्टर मध्ये काय लिहिणार सांगा, इक्वेशन मध्ये काय लिहिणार, बोला पटपट. 5x², हा इथे लिहितो मी 5x², पुढे काय प्लस 6x. 6x लिहायचा ना, काय लिहिणार, हा मायनस 45x प्लस x मायनस 459 इक्वल टू. आता व्यवस्थित लक्ष द्या, मी आधी 51 लिहिला असतं तर काय झालं असतं इथं, हा 50 इथं पण लिहू शकतो ना असं. आधी 51 लिहिला तर काय प्रॉब्लेम आहे, कॉमन निघणार नाही. जर मी इथं 5 लिहिलं तर इथं कॉमन निघणार. चला पटपट सांगा मग काय, अंडरलाईन आठवतं ना स्टेप्स, सांगा पटपट काय कॉमन काढायचं याच्यातनं, फक्त एक्स का, 5x. गुड. मग 5 याला डिवाइड केलं 1, x ने x, पुढे काय मायनस 5 ने याला डिवाइड केलं 9, x गेला, x मायनस 9 ऍज इट इज कॉपी इक्वल टू 0. आता बाहेर काय याच्या 51 ना, सॉरी 51. आता काय आलं तुमचं x मायनस 9, इकडे काय आलं 5x प्लस इक्वल टू, म्हणजे काय x मायनस 9 इक्वल टू 0 और 5x प्लस 51 इक्वल टू, मग काय होणार x इज इक्वल टू, और इकडे काय होईल 5x इज इक्वल टू मायनस 51 आणि x इज इक्वल टू मायनस 51 अपॉन x च्या दोन व्हॅल्यू आल्या. कुठली घ्यायची, कुठली घ्यायची, -9. अरे +9 आहे ना, का घ्यायची, काय दिलंय त्यांनी, x ची व्हॅल्यू कुठली घ्यायची याच्यातली, क्वोशंट कॅन नॉट बी निगेटिव्ह असं नाहीये, हे नॅचरल नंबर आहे. हा, सो x इज नॅचरल नंबर, इथे लिहायचं x इज नॅचरल नंबर, therefore x इज इक्वल टू 9. आणि मग x म्हणजे काय तुमचं डिवायझर आहे ना, डिवायझर इज इक्वल टू, पण नुसतं डिवायझर विचारलं का त्यांनी, काय विचारलंय, क्वोशंट पण विचारलंय ना. चला मग क्वोशंटचा काय फॉर्म्युला, क्वोशंट काय तुमचा 5x प्लस टाका व्हॅल्यू 5 9 जा प्लस 5 9 जा 45 प्लस 6 किती आला 50. क्वोशंट आला 51 आणि डिवायझर आला 9. मग आता आपल्याला बघायचंय, चेक करायचं बरोबर आहे का. चेक करू, कसं चेक करायचं, 460 ला डिवाइड करायचं नाही का. समजा मी 460 इथे लिहिलं, 460 कशाने डिवाइड करायचं, 9 ने डिवाइड करायचं. चला मग काय होतं बघा, 9 9 5 जा 45, किती राहिलं इथं 1, चला 10, 9 1 जा कॅरी है ना. म्हणजे आता बघा 51 आला का तुमचा क्वोशंट, रिमाइंडर 1 आहे तुमचं, म्हणजे आपलं चाललंय ते बरोबर चाललंय. बरं लक्ष द्या काय दिलंय आता याच्यामध्ये, हा कुठल्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे, ट्रॅपेझियम कळतो काय असं ट्रॅपेझियम,
वन पेअर ऑफ साइड्स आर पॅरलल, म्हणजे ही आणि ही साइड कशी असणार, पॅरलल. बर, आणि हे काय आहे, हाईट. काय ते, हाईट. चला पुढे काय दिलं आता, एबीसीडीचे ट्रॅपेझियम त्यांनी दिले, एबी पॅरलल सीडी वगैरे, ठीक आहे. आता इथं फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला तुम्ही तुमच्या पुस्तकात वरती लिहून ठेवा. हा फॉर्म्युला असा आहे, एरिया ऑफ ट्रॅपेझियम लिहून ठेवा. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू, एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू, लिहिलं का, एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट, असा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. चला झालं का लिहून, चला झालं का लिहून, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. चला मग काय काय दिसतंय बघा, हाफ इंटू, बघा हाफ दिसतोय इथं. इथं काय दिलंय, सम ऑफ पॅरलल साइड. पॅरलल साइड कुठले आहेत, ए बी आणि दोघांचे ऍडिशन दिसते इथं, ए बी प्लस सी डी इंटू हाईट काय, मग इथं काय लिहायचं पहिलं, व्हेरी गुड, इथं लिहायचं ए एम. गुड. त्याच्यानंतर पुढं पुढं काय दिलंय, आता बघा व्हॅल्यू पुट केले का बघा, एरिया ऑफ ट्रॅपेझियम दिलाय त्यांनी 33 दिला, 33 लिहिलं इथं, हाफ लिहिलं. ए बी काय, ए बी काय, एक्स लिहिला इथं, सी डी काय 2x + 1 आहे लिहिला, इंटू ए एम काय. आता मला सांगा इथं बॉक्स मध्ये काय लिहायचं, इथं x-, बर. पुढे आता इथं काय बघा, इथं काय झाले चेंजेस ते बघा जरा. इथं हाफ होता, तो इकडे नाहीये, म्हणजे ऑब्विसली हाफ कुठे गेला, इकडे गेल्यावर काय होणार, इंटू, मग काय झालं 33 इंटू 2, इथं काय होणार 66. बर, इकडे काय होणार, आता बघा x + 2x 3x झाला, +1 इकडे आहे, त्यामुळे हे जे आहे तेच तिथे. मग हे जर x - 4 येते, हे काय होणार x - 4. कॉमन सेन्स वापरला तर ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त काही करावंच लागत, फक्त वर खाली, फक्त वरच्या आणि खालच्या मध्ये चेंज काय झाला तेवढंच फक्त बघायचं. चला पुढं, आता बघा काय केलं, तर 3x² कुठून आला, इथं मध्येच 3x² कुठून आला, हा ते इथं ब्रॅकेट आहे, हे जे आहे ते काय तुमचं. आता हे ब्रॅकेट तुम्हाला साईडला ओपन करूयात आपण, इथं कुठेतरी लिहूयात. चला काय दिलंय, 3x + 1 इंटू 3x - काय 3x + 1 इथं लिहितो वाटतं, 3x + 1 आणि इकडे काय x - 4 इज इक्वल टू काय, इकडं 66 आहे ना. चला पटपट सांगा जरा, मल्टिप्लाय केलं तर काय, 3x इंटू x 3x², 3x इंटू -4 -12x, त्यानंतर 1 इंटू x प्लस x, 1 इंटू -4 -4, 66 इकडे आला तर काय होणार -60 इक्वल टू 0. मग आता बघा 3x² ला कोणी आहे का जोडी, कोण नाहीये, -12x प्लस x -11x, हे किती झालं -70 इक्वल टू, आता काय करायचे, फॅक्टर पाडायचे ना. चला फॅक्टर पाडायचं तर काय होणार, 3 इंटू 70, 3 इंटू 70 210, 210, साइन कुठली आहे मायनस, फॅक्टर पाडले, खाली काय तुमचं -11, काय -11. चला मग आता काय करणार, -11 आहे तर काय करणार, चला फॅक्टर कुठले येणार. आता बघा इथं ज्या अर्थी इथं 10 दिलंय, त्या अर्थी 10 तर एक असणार, मग एक जर 10 आहे तर दुसरा काय असणार 21. म्हणजे बघा इथं क्ल्यू मिळाला का तुम्हाला,
कळतंय काय सांगतोय? क्लू मिळाला काय? काय क्लू मिळाला? इथं 10 लिहिलंय ना, म्हणजे एक तर 10 आहे, मग जर हा 10 आहे, डिफरन्स 11 आहे, तर 10 + 11 21, 21 10चा, किंवा 10 ने ह्याला डिवाइड केलं तर 21 येतं, 21 आणि 10 डिफरन्स किती? 11 झालं. मग आता काय, वरची साईन मायनस असेल तर खालची साईन मोठ्याला, म्हणजे फक्त फॅक्टर काय झाले. मग आता इथं काय लिहूया बरं, इथं काय होतं आपलं 3x² प्लस, आता इथं -11 आहे बरोबर, आणि इथं तर प्लस लिहिलंय, मग इथं काय येणार -11x ब्रॅकेट मध्ये टाकणार. कळतंय? मुद्दामून त्यांनी केलंय, प्लस दिलंय आणि इकडे मायनस दिलंय, तर मायनस तिथं किती आहे? 70 आहेच आहे. कळतंय? मग आता इकडे काय 3x, बरं आता ह्याचे फॅक्टर जरा साईडला काढून घ्यावे लागतील. कोणाचे? ह्याचे फॅक्टर जर इथं लिहिले, काय लिहिणार इथं? 3x². आता -11x जागी काय येणार? -21x प्लस 10x -70 ना. आता ह्याच्यातलं जर कॉमन काढलं तर इथं काय येणार? 3x. 3 ने याला डिवाइड केलं काय नाही, x ने याला डिवाइड केलं काय? x मायनस 7. इथं पण काय येणार? x मायनस, आणि बाहेर काय? प्लस. मग बघा आता इथं बाहेर 3x च्या नंतर काय? इथं x -7. इकडं पण काय झालं? मग आता 3x + 10 एका साईडला, मग ह्याच्यात काय असणार? x मायनस. मग आता काय होणार? 3x + 10 = 0, आणि इकडं x - 7 = 0. मग x = किती होणार? बघा काय करायचंय का आपल्याला? जास्त नुसतं एवढंच खेळत बसायचंय. आता इथं काय x = किती आले तुमचे? निगेटिव्ह का नाही घ्यायचा? कारण की लेंथ आहे ना, लेंथ झालं. मग आता बघा AB किती आहे? AB म्हणजे काय? x आहे ना. x काय? चला CD काय? मग 7, इथं किती? 7 आहे ना. मग किती झाले? 14 + 1 15. CD आलं 15. AD किती आहे बघा? AD कुठे आहे सर? AD म्हणजेच BC ना रे. BC किती आहे तुमचा? म्हणजे किती? 7 - 2 किती आला? 5.